पासून धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कार्य करतात पण त्यांना काही यश भेटलं नाही, पण आत्तापर्यंत त्यांनी लढत राहतात. आपण किती वेळेस आंदोलनं केले, किती वेळेस काय संघटन केले? आपण यापूर्वी महाराष्ट्रात अनेक आंदोलन केले. मी धनगर समाज संघ समिती महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार डॉक्टर पद्मश्री विकासजी महात्मे साहेब यांचा पदाधिकारी पक्षाचा त्यांच्या संघटनेचा या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहे. दीपक भाऊसुद्धा माझ्यासोबत. आम्ही लढा अनेक वर्षापासून, हा काय लढा धनगर समाज 4 वर्षाचा लढा काय या 2 वर्षात 4 वर्षाचा लढा नाही, अनेक वर्षापासूनचा लढा आहे. या लढ्याला आज 50-60 वर्षापेक्षा जास्त अधिक कालावधी झाला आहे. मला नक्की आठवते की मी लहान, मला वाटते 7वी 8वीला असेल तेव्हाच पंढरपूरला सुद्धा एक अटल बिहारी वाजपेयी आले होते, तेव्हासुद्धा आपण एक आंदोलन केलं होतं. त्या लढ्यातसुद्धा मी सामील होतो. पंढरपूरला असेल, सोलापूरला माननीय पंतप्रधान मोदी साहेब आले तेव्हासुद्धा मी त्या आपल्या आंदोलनात, आमच्याकडे आंदोलनाचा आणि याचा फार मोठा वारसा आहे. जिल्हा बीड या ठिकाणून आलेलो आहे. माझ्यासोबत आणखी 4-5 गाड्या भरून माणसं आलेले आहेत. आम्हाला पाठिंबा म्हणजे काय, हे आमच्यासाठी, आमच्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी दीपक भाऊ आज पोटाची कळगी बंद करून शिनी आणि स्वतः लढत आहेत. आणि ते लढत असताना जर आम्ही घरी बसतो तर आम्ही अवलाद धनगराची नाही असं मला वाटतंय. जो घरी बसल तो धनगर नसल. कारण की आपण आपल्या लेकरासाठी आजपर्यंत लढतोय, काय करतो, कामं करतो, अनेक कामं करतो, तर दुसऱ्याच्या घरी कामं करतो, दुसऱ्याच्या शेतात कामं करतो, मेंढ्या वळतो, काही करतो. कुणासाठी करतो तर स्वतःच्या फक्त मुलासाठी करतो. परंतु दीपक भाऊ हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या धनगराच्या प्रत्येक मुलासाठी लढत आहेत. त्यामुळं या ठिकाणी मीच नाही, अनेक जण या ठिकाणी येणार आहेत. मी बोराडे साहेबांचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही चोराकळीवरून आलो आहोत. तरी सरकारला एक इशारा आहे, एक सोमवारपर्यंत आम्ही वाट बघू तुमचं अधिवेशन करा अथवा काय करा. आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढायची आहे. आता कुठं कागदपत्र ही बंद झाली, तुमची बैलगाडी भरून आहे, त्या ट्रक भरून आहेत, आम्हाला माहीत नाही. आम्ही आता रस्त्यावर उतरून तुमचं काय चालतं आहे ते आम्ही बघू. आता तुमचा आमदार कसा चालतो, अगर कोण कसा चालतो. आमचे आमदार तर एकही कामाचा नाही, एकाच्या तोंडातून सुद्धा शब्द निघाला नाही की आरक्षणबद्दल. कोण कुणाच्या बापाचं नाव घेतंय तर कोण कुणाचं काय करतंय. अरे तुम्ही काय तुमच्या बापाचं नाव घ्यायसाठी तिथे गेलात का? हा, ताटाखालचं मांजर होऊ नका ना, धनगरासाठी काहीतरी करा. ह्यासाठी आम्ही सोमवारी त्यांची वाट बघू. आम्हाला एकाही आमदाराची गरज नाही पुन्हा. फक्त आमचा समाज फक्त आमच्या पाठीशी यावा एवढीच इच्छा आहे. आणि समाजानं जर खरंच धनगर समाजाची खरीच अवलाद असाल तुम्ही तर रस्त्यावर याचाल.